क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारव्हा तालुक्यातील बोथ येथील बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह आढळला शेजाऱ्यांच्या घरात. संशयित शेजाऱ्यासह 5 जण पोलिसांच्या ताब्यात. श्वान पथकाचा आधार. दारव्हा तालुक्यातील बोथ येथील माणुसकीला काळिमा फासणारी आणि जिल्ह्याला आदरवून सोडणारी एक अमानुष घटना बोथ येथे उघडकीस आली. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संशयित शेजाऱ्यासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार बोथ येथील 7 वर्षीय चिमुकली शुक्रवारी 20 मार्च दुपारी 3 वाजता घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पिंजून काढले, मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही काही सुगावा न लागल्याने शनिवारी 21 मार्चला सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी श्वान पथकातील श्वानाने वारंवार शेजारी राहणाऱ्या संशयित सोनू जाधव यांच्या घराकडे धाव घेतली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संबंधित बंद घराची झडती घेतली असता आज चिमुकलीचा मृतदेह आढळला. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.